नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2022 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट अफेअर सिरीजला या महिन्यामध्ये पूर्ण 1 वर्ष पूर्ण होत आहे. या सिरीजला तुम्ही जानेवारी 2022 पासून आपण सिरीज सुरू केली होती. आता डिसेंबर 2022चा व्हिडिओ 1 वर्ष पूर्ण झाले, भरभरून प्रतिसाद दिला आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळेच मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आणखीन चांगला बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो करत राहणार आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली इयरबुकची आवृत्ती येत असते. 2023चं देवा जाधवर संपादित चालू घडामोडी इयरबुक प्रकाशित झालं आहे. त्या इयरबुकचं कव्हर पेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल, ते तुम्ही आवर्जून पहा. हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षेचे विक्रेते त्यांच्याकडे मिळून जाईल आणि त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर सुद्धा आपल्याला ते पुस्तक मिळून जाईल. किंवा व्हिडिओच्या खाली तुम्ही बघाल तर एक पट्टी आहे, त्या पट्टीमध्ये घरपोच पुस्तक मिळण्यासाठी संपर्क दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला पाहिजेत. 2023 हे वर्ष स्पर्धा परीक्षेचं सुवर्ण काळ असणार आहे. याच्यापूर्वी सुद्धा मी बोललेलो आहे. आता पण का सांगतो याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, अनेक विभागाच्या जाहिराती निघलेल्या आहेत किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणार आहेत आणि ह्या सगळ्या परीक्षा एप्रिल मेच्या दरम्यान, सगळ्या पूर्वपरीक्षा एप्रिल मेच्या दरम्यान असणार आहेत आणि ज्या 2022 मध्ये पूर्वपरीक्षा झाल्या आहेत त्याच्या मेन्स सगळ्या ह्या एप्रिल मेच्या दरम्यान असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या की या येणाऱ्या परीक्षेमध्ये कंप्लीट 1 ते 1.5 वर्ष आधीच्या घटना आपल्याला विचारल्या जाणार आहे. तर निश्चितच 2023चं जे काही इयरबुक आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. पण डिसेंबर 2022 मध्ये कोणती महत्त्वाची घटना घडली की त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साहित्य अकादमीचे पुरस्कार डिक्लेअर झाले. साहित्य अकादमीचं 2022चे जे काही पुरस्कार डिक्लेअर झाले त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. मग साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर 1955ला पुरस्काराची सुरुवात झाली. साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली तर ती स्थापना 1954ला झाली. साहित्य अकादमीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर चंद्रशेखर कबार हे सध्याचे अध्यक्ष आहेत. एकूण 24 भाषेकरिता हा पुरस्कार दिला जातो. तुम्ही न्यूजपेपरला बघितलं असेल, तुम्ही न्यूजपेपर वाचत असताना त्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये काही न्यूजपेपरमध्ये एकूण 22 भाषेकरिता म्हणले, काही न्यूजपेपरमध्ये 23 भाषेकरिता म्हणले आणि काही न्यूजपेपरमध्ये 24 भाषेकरिता म्हटले. परंतु साहित्य अकादमीचा पुरस्कार एकूण किती भाषेकरिता दिला जातो तर त्याचं ऑथेंटिक उत्तर आहे 24 भाषेकरिता. 23 भाषेचा डिक्लेअर झाला आहे. एक राजस्थानी भाषा, त्या भाषेचा आणखी डिक्लेअर झालेला नाही. मग ज्या काही 23 भाषा आहेत यातले आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लँग्वेज कोणती आहे तर मराठी. मराठी भाषेचा साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार कोणाला मिळाला ते एक भाग आपल्याला या ठिकाणी पाहिजे. इथे क्लिअर करा, 24 भाषेकरिता दिला जातो. राज्यघटनेत अधिकृत असलेल्या 22 भाषा आणि प्लस इंग्रजी आणि राजस्थानी अशी भाषा मिळून टोटल किती झाल्या 24 भाषा. 2022चे जे काही साहित्य अकादमीचे पुरस्कार डिक्लेअर झालेत त्यासाठी निवड समिती होती. मग या निवड समितीमध्ये कोण होतं म्हणजे इथं असाही प्रश्न विचारला जाईल. 2022ला जे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झालेत, हे पुरस्कार जे जाहीर झाले त्याकरिता कोणती निवड समिती कार्यरत होती किंवा निवड समितीमध्ये कोण होतो कोण नाही असा प्रश्न, तर त्यांची नावं माहिती असणे गरजेचे आहे. त्यामध्ये भालचंद्र नेमाडे एक होते, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते आणि नितीन रिडे नावाची एक व्यक्ती होती. म्हणजे अशा 3 व्यक्तींनी या 2022 साहित्य अकादमीचे पुरस्कार काय केले, पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड केली. मग यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, बऱ्याच वेळेस काय की साहित्य अकादमीचे पुरस्कार तुटक वेगवेगळे दिले जातात. परंतु इथे मी तुम्हाला एक चार्ट दिलाय, ते कशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं कोणत्या वर्षी त्याचं स्वरूप काय हे सगळं दिलेलं आहे. मग साहित्य अकादमी एकूण 5 प्रकारचे पुरस्कार देते. किती प्रकारचे पुरस्कार देते तर 5 प्रकारचे. मग 5 प्रकार कोणते ते सुरुवातीला आपण पाहू आणि मग 22चे कोणते ते पाहणं गरजेचे आहे. 5 मध्ये बघा, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जो मेन पुरस्कार असतो तो किती भाषेकरता 24 भाषेकरता. मग 24 भाषेतले आपल्याला सगळे पाहायची गरज नाही, आपल्याला मराठी भाषेचं पाहिजे. मग या पुरस्काराची सुरुवात 1955ला झाली. स्वरूप आहे 1 लाख रुपये. स्वरूप म्हणजे किती रक्कम दिली जाते. रक्कम सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलं आहे. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल, 1 महिन्यापूर्वी एक परीक्षा झाली होती, दादासाहेब फाळके पुरस्काराच्या संदर्भातला निधी किती, निधी म्हणजेच रक्कम किती असा प्रश्न विचारला होता. मग बऱ्याच वेळेस मुलं काय देतात, स्वरूप विचारलं जाणार नाही, निधी विचारला जाणार, परंतु विचारला जातो. याचा निधी आहे 1 लाख रुपये किंवा स्वरूप 1 लाख रुपये. त्यानंतर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 1989ला सुरुवात झाली, 50,000 रुपये स्वरूप आहे. साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्कार 3 नंबरचा आहे, 1996ला सुरुवात, 1 लाख रुपये स्वरूप आहे. साहित्य अकादमी बाल पुरस्कार 2010ला सुरुवात झाली, 50,000 रुपये स्वरूप आहे. आणि साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2011ला सुरुवात झाली, याचं स्वरूप देखील 50,000 आहे. म्हणजे साहित्य अकादमी एकूण किती पुरस्कार देते,
5 प्रकारचे पुरस्कार देते आणि हे 5ही प्रकारचे पुरस्कार ह्यातले 5 प्रकारामधले 4 पुरस्कार डिक्लेअर झाले आहेत. भाषा सन्मान 2021 चा डिक्लेअर झाला, 22 चा डिक्लेअर झालेला नाही, परंतु इतर 4 पुरस्कार 22 चे डिक्लेअर झालेत. मग यात साहित्य अकादमीचा जो काही मुख्य पुरस्कार आहे तो मराठी भाषेचा प्रवीण बांदेकर यांना मिळालाय. प्रवीण बांदेकरांना कोणत्या कादंबरीबद्दल मिळालाय? उजव्या सोंड्याच्या बाहुल्या नावाची कादंबरी. बघा कोणत्या कादंबरीबद्दल मिळाला. आता तांत्रिकची परीक्षा 17 डिसेंबरला पार पडली, त्याच्यामध्ये पीयूची वही जो काही पुरस्कार आहे संगीता बर्वेचा बाल साहित्य पुरस्कार त्यांच्यावर विचारलाय, म्हणजे या साहित्य अकादमी मधला तो पुरस्कार आहे. म्हणजे इथं कोणत्या कादंबरीला मिळाला तर ते देखील आपल्याला माहिती पाहिजे. प्रकाशन 2016ला झाले. प्रकाशक शब्द प्रकाशनाद्वारे ही कादंबरी प्रकाशित केली आणि कादंबरी थोडक्यात काय तर बघा बांदेकर यांनी या पुस्तकातून सिंधुदुर्ग वाशीचे, ते मूळचे सिंधुदुर्गचे आहेत, सिंधुदुर्ग वाशी यांचे ग्रामीण जीवन उलगडत असताना राजकारणी लोक सर्वसामान्य लोकांना कळसूत्री बाहुलीप्रमाणे कसे नाचवतात, कसे वागवतात, कसा वापर करून घेतात याचे चित्रण या कादंबरीत मांडलेलं आहे. मग साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार 2022चा मराठी भाषेचा प्रवीण बांदेकर यांना मिळाला. उजव्या सोंडेच्या बाहुलीकरिता मिळाला, एक लक्षात ठेवा. त्यानंतर साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार 2022 प्रमोद मुजुमदार यांना मिळाला आहे. सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा हा अनुवाद केलाय, पण कोणत्या पुस्तकाचा अनुवाद केला हे आपल्याला माहिती पाहिजे. तर सब्बा नक्वी यांचं जे मूळ इंग्रजी पुस्तक आहे इन गुड फेथ नावाचं, इन गुड फेथचा मराठी अनुवाद प्रमोद मुजुमदार यांनी केलाय आणि त्या मराठी अनुवाद पुस्तकाचं नाव काय मित्रांनो? सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा. तुम्ही फक्त सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा आणि प्रमोद मुजुमदार एवढं लक्षात ठेवून उपयोग नाही. मूळ लेखक कोण आहेत? सब्बा नक्वी आहेत आणि त्यांची कादंबरी कोणती आहे? तर इन गुड फेथ ही कादंबरी, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 3 नंबरचा कुठला पाहायचा आहे? साहित्य अकादमी भाषा सन्मान जो 2022चा डिक्लेअर झाला तो 2021चा डिक्लेअर झालाय. डॉक्टर मोहम्मद आझम यांना मिळालेला आहे. 2022चा भाषा सन्मान जाहीर झालेला नाही. त्यानंतरचा जो आपला पुरस्कार पाहायचा आहे तो बाल साहित्य पुरस्कार 2022चा संगीता बर्वे ह्या पुण्याचा आहे. त्यांचे पीयूची वही कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे जी काय रोजनिशी असते ती रोजनिशी दररोज लहान मुलांना लिहिली पाहिजे याच्यावर आधारित ही कादंबरी 17 डिसेंबरच्या तांत्रिक परीक्षेला हा प्रश्न विचारला होता. आता डिसेंबरमध्ये पुरस्कार डिक्लेअर झालेत म्हणले, परंतु बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार ऑलरेडी 1-2 महिन्यापूर्वी डिक्लेअर झालेले आहेत. त्याच्यामुळं डिसेंबरच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. आणि आता साहित्य अकादमी मुख्य पुरस्कार, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हे 2 पुरस्कार डिक्लेअर झाले आहेत. बाल आणि युवा साहित्य पुरस्कार ऑलरेडी पहिल्यांदा जाहीर झाले होते. आता युवा साहित्य पुरस्कार जो मिळाला 2022चा तो श्रुती कानिटकर मुंबईच्या लेखिका आहेत. श्रीमती चरित्रम ग्रंथासाठी हा पुरस्कार मिळाला युवा साहित्य पुरस्कार. या पद्धतीने साहित्य अकादमीचे एकूण 5 पुरस्कार, त्यांचं सुरुवात कोणाला मिळाला, कोणत्या कादंबरीसाठी मिळाला, सुरुवात कधी झाली, साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली, या सगळ्या बाबी आपल्या इथं माहीत असणं गरजेचं आहे. डिसेंबर 2022मध्ये ही जी काही महत्त्वाची घटना घडलेली याच्यावर येणाऱ्या 2023च्या परीक्षेमध्ये कदाचित माझा असा अंदाज आहे की आपल्याला या टॉपिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बाल साहित्य विचारलं तर भविष्यात मुख्य विचारलं जाईल, अनुवाद विचारला जाईल, भाषा विचारला जाईल किंवा या ठिकाणी युवा साहित्य पुरस्कार विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो पेटा पर्सन ऑफ द इयर 2022चा पुरस्कार. आता हा जो काही पुरस्कार पेटा मिळाला आहे तो सोनाक्षी सिन्हाला मिळाला आहे. सोनाक्षी सिन्हाच्या कृतीमुळे फॅशनसाठी मारल्या जात असलेल्या प्राण्याचे प्राण वाचवण्यास मदत झाली. आता हा पेटाच पुरस्कार मुळात कशासाठी दिला जातो? याचं पहिल्यात प्राण्याच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी लढणारी ही पेटा नावाची संस्था आहे आणि प्राण्याच्या हक्कासाठी जी व्यक्ती लढते त्या व्यक्तीला त्या वर्षीचा पेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिला जातो. या वर्षी कोण लढलेले आहे किंवा कोणाला पुरस्कार मिळाला आहे? सोनाक्षी सिन्हाला मिळाला आहे. आता पेटाचा लॉंग फॉर्म जर आपल्याला विचारतो तो माहीत असावा, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ऑलरेडी याच्यावर एकदा बँकिंगच्या परीक्षेत लॉंग फॉर्म विचारलाय म्हणून माहिती असावा. याचे संस्थापक आहेत इग्रिड न्यूकिर्क, अलेक्स ओशेके ही नाव अवघड आहेत, स्क्रीनवर तुम्ही पाहून घेऊ शकता. स्थापना 22 मार्च 1980ला झालेली आहे. अध्यक्ष इग्रिड न्यूकिर्क आहेत. मुख्यालय नॉरफोक, व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्स अमेरिकामध्ये. प्राण्याच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी लढणारी ही संस्था आहे. 2021चा पुरस्कार आलिया भट आहे. आलिया भटला हा पुरस्कार मिळाला होता. पेट्टा 2022चा पुरस्कार डिक्लेअर झाला, त्याच्या संदर्भातली मी माहिती सांगितली, ते देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2022चा हा देखील पुरस्कार डिक्लेअर झाला आहे. टाइम मासिकातर्फे हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात कधी झाली? 1927ला झाली या पुरस्काराची. सर्वात लहान वयात हा पुरस्कार ग्रेटा थनबर्ग 16व्या वर्षी 2019ला हा पुरस्कार मिळाला. टाइम्सचे मुख्य संपादक कोण आहेत? एडवर्ड
फेल्स सेतल हे जे आहे, ही व्यक्ती आहे ते टाइम्सचे मुख्य संपादक आहे. स्क्रीनवर तुम्ही नाव बघून घ्या आवर्जून. टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळणारे एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहे तर महात्मा गांधी आहेत. आपल्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला असा प्रश्न इथे विचारला जाईल, टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भारतातल्या किती व्यक्तीने मिळाला तर एकाच व्यक्तीने मिळाला. कधी मिळाला तर 1930ला मिळाला. कोणाला मिळाला तर महात्मा गांधीजी यांना मिळाला. त्यानंतर आज तागायत टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार एकाही भारतीय व्यक्तीला मिळालेला नाही. 2022चा टाइम्स पर्सन ऑफ द इयर व्होलोदिमीर झेलेन्स्की जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, जे रशिया आणि युक्रेनचे सध्या युद्ध चालू आहे. बलाढ्य रशियाला सुद्धा त्या रशियासमोर हे झुकले नाहीत. आजही ते 24 फेब्रुवारीला पहिला हल्ला केला. मध्यंतरी एका परीक्षेत प्रश्न बी आला होता की रशियाने युक्रेनवर हल्ला कधी केला. जी माझी चालू घडामोडीची आवृत्ती होती त्याच्यामध्ये मी आवर्जून टाकलं होतं की 24 फेब्रुवारी 2022ला रशियानं पहिल्यांदा युक्रेनवर हल्ला केला. ती पर्टिक्युलर तारीख विचारली. काही युनिव्हर्सल तारखा असतात, पर्टिक्युलर तारखा असतात, त्या तारखा आपल्याला पाठ करावेच लागतात, लक्षात ठेवाव्या लागतात, त्या विचारल्या जातात. मग छोट्या युक्रेन देशानं बलाढ्य रशियाला या ठिकाणी शह दिला. त्या निमित्तानंच टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार यावर्षी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना तो मिळालेला आहे. 2021चा इलन मास्कला मिळाला होता. 2020चा जो बायडन आणि कमला हॅरिस यांना टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. व्होलोदिमीर झेलेन्स्की एक युक्रेन राजकारणी आहेत, विनोदी अभिनेता आहेत. 2019 पासूनचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 2013 पासून आयोगाचा जो काय पॅटर्न चेंज झाला, पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होता, आता तो डिस्क्रिप्टिव्ह आला, पण पूर्वला तोच सिलेबस आहे. पूर्वच्या करंटचे जर प्रश्न बघितले तर आतापर्यंत 2-3 वेळेस टाइम्स पर्सन ऑफ द इयरवर प्रश्न विचारलाय. कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये 23च्या परीक्षेमध्ये आपल्या याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल. आता यात एक लक्षात घ्या, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स आणि मिसेस वर्ल्ड यामध्ये फरक आहे. आत्ता जे डिक्लेअर झाले, आता जे आपण पाहणार आहोत ते मिसेस वर्ल्ड 2022. ही मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा मित्रांनो फक्त विवाहित महिलेकरिता असते. हे फक्त सुरुवाती क्लिअर करा, मग आपण इतर डाटा पाहू. आता इतर डाटा म्हणजे बघा, मिसेस वर्ल्ड 2022चा सौंदर्य स्पर्धेचा किताब भारताच्या सरगम कौशल्यनं पटकावला. तब्बल 21 वर्षानंतर हा किताब भारताला मिळालाय. मग अनेक वर्षानंतर भारताचं नाव ह्या पुरस्कारावर कोरलेलं आहे. त्यामुळे कदाचित आपल्या याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2001 मध्ये हा किताब आदिती गोवात्रीकरने मिळवला होता. ठिकाण अमेरिकेमध्ये ही स्पर्धा पार पडली. सहभागी देश 63 देशातनं भारताची सरगम कौशल्य निवडली गेली. सरगम कौशल जम्मू काश्मीरचे आहे. मूळ पेशा शिक्षकी, इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. ही स्पर्धा विवाहित महिलेकरिता आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला. सुरुवात 1984ला ह्या स्पर्धेची सुरुवात झाली. पहिली विजेती जी आहे ती रोजी सेनायाके श्रीलंकेची. या स्पर्धेला काय नाव होतं, असं जसं मिसेस वर्ल्ड नाव आहे तसं सुरुवातीला मिसेस अमेरिका नाव होतं. त्यानंतर मिसेस वुमेन ऑफ द वर्ल्ड हे नाव आलं. 1988 नंतर मिसेस वर्ल्ड जे आताचं नाव आहे ते आहे. अशा पद्धतीने मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशलच्या संदर्भात लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घटना आणि ज्यावर प्रश्न विचारलाच जाईल अशी घटना म्हणजे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022. त्यालाच आपण फिफा वर्ल्ड कप बघतो. 18 डिसेंबर 2022ला हा फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडला. तत्पूर्वी ह्या फिफा वर्ल्ड कपच्या संदर्भात 20 नोव्हेंबरला ही स्पर्धा सुरू झाली. 18 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजे कालावधी. क्रमांक किती तर 22व्या क्रमांकाची. कुठे झाली तर कतार या देशामध्ये झाली. शुभंकर काय LAEB स्क्रीनवर तुम्ही त्याचं स्पेलिंग पाहू शकता. एकूण संघ 32 आहेत. सामने 64 झाले. दर 4 वर्षांनी स्पर्धा होते आणि उद्घाटनाला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते. अशा पद्धतीने हा सुरुवातीचा डाटा. मग 18 डिसेंबर 2022च्या रोजी जी काय 22वी विश्वचषक फुटबॉल स्पर्धाचा अंतिम सामना दोहा, कतारमधील दोहा या ठिकाणी लुसेल स्टेडियम येथे पार पडला. अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर पार पडला असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असावं लुसेल स्टेडियममध्ये पार पडला. कारण की अर्जेंटिना फ्रान्सला हरवलं हे सगळ्यांना माहिती असतं, पण अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर पार पडला त्या ठिकाणी मेरिट ठरण्याची दाट शक्यता असते. तर लुसेल स्टेडियम हे नाव लक्षात ठेवा. या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2ने गतविजेत्या फ्रान्सला हरवून तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरले. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986ला फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. या स्पर्धेतील किताब पुढील प्रमाणे. आता गोल्डन बॉलचा किताब लिओनेल मेसीला मिळाला अर्जेंटिनाचा. गोल्डन बूटचा पुरस्कार किलियन एम्बापे फ्रान्सचा. गोल्डन ग्लबचा एमिलियानो मार्टिनेने अर्जेंटिनाचा आहे. हा एक मुद्दा. आता त्यानंतर फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं.
ट्रॉफी अनावर करणारी दीपिका पदुकोण जगातील पहिली अभिनेत्री ठरली. जगातील पहिली अभिनेत्री भारताची ठरली. म्हणजे दीपिका पदुकोणवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत ब्राझीलने सर्वाधिक 5 वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला. आतापर्यंतच्या फिफा वर्ल्ड कप विजेते पुढील प्रमाणे सर्वाधिक 22 मध्ये 5 वर्ल्ड कप ब्राझीलने जिंकलेत. ब्राझीलने 58 ला जिंकला, 62 ला जिंकला, 70 ला जिंकला, 94 जिंकला, 2002 ला जिंकला. त्यानंतर जर्मनीनं 4 वेळ जिंकला, 1954 ला, 74 ला, 90 ला आणि 2014 ला. त्यानंतर इटलीनं 4 वेळेस 1934, 1938, 1982 आणि 2006 ला. त्यानंतर अर्जेंटिनानं 3 वेळेस 1978, 1986 आणि 2022 म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये जो काही अंतिम सामना झाला त्या संदर्भात. फ्रान्सनं 1998, 2018 ला. उरुग्वे या देशानं 2 वेळेस 1930 आणि 1950, इंग्लंडने 1966 ला आणि स्पेननं 2010 ला. मग आतापर्यंत किती देशानं जिंकला वर्ल्ड कप? तर बघा, ब्राझील, जर्मनी, इटली, अर्जेंटिना, फ्रान्स, उरुग्वे, इंग्लंड, स्पेन म्हणजे टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टोटल 8 देशाने जिंकला. असाही प्रश्न फिरून बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतो. आपल्याला देश माहिती पण किती देशाने जिंकलं? तर 8 देशानं ही स्पर्धा जिंकलेली आहे. 2026 ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणजे फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशात होणार आहेत. 3 देश संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पार पाडणार आहेत. अशा पद्धतीनं या फिफा वर्ल्ड कपच्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरच्या पुढली क्रीडाविषयक घटना आहे जी डिसेंबर 2022 मध्ये पार पडली. विजय हजारे चषक 2022-23 असं जोडून वर्षच प्रत्येक ठिकाणी असतं या स्पर्धेचं. ही 21व्या क्रमांकाची विजय हजारे स्पर्धा होती. ठिकाण अहमदाबाद या ठिकाणी पार पडली. कालावधी 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर. 2 डिसेंबरला अंतिम सामना पार पडला. सहभागी संघ 38. आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, त्याला आपण BCCI म्हणतो. विजेता संघ सौराष्ट्र दुसऱ्यांदा जिंकली. सौराष्ट्रानं पहिल्यांदा 2007-08 मध्ये जिंकली होती. उपविजेता संघ महाराष्ट्राला हरवून. सौराष्ट्राचा कर्णदेव आहे जयदेव उनाडकट आणि महाराष्ट्राचा कर्णधार आहे ऋतुराज गायकवाड. महाराष्ट्र संघाला अद्याप एकदाही विजय हजारे करंडक जिंकता आलेला नाही. सौराष्ट्रानं 2दा जिंकला, पहिल्यांदा 2007-08 ला आणि आता 2022-23 ला. विजय हजारे चषक बद्दल आपल्याला प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवात झाली 2002-03 ला. पहिला विजेता संघ तमिळनाडू. सर्वाधिक वेळा 5 वेळा तमिळनाडू संघाने ही स्पर्धा जिंकली. 2002-03 ला जिंकली, 2004-05 ला जिंकली, 2008-09 ला जिंकली, 2009-10 ला जिंकली, 2016-17 ला जिंकली. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विजय हजारे यांचे या ट्रॉफीला नाव देण्यात आले. अशा पद्धतीनं विजय हजारे चषकच्या संदर्भात तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. त्यानंतर राजकीय घटना काय आपल्याला पाहिजेत. डिसेंबरमध्ये तुम्ही जर बघितलं गुजरात, हिमाचल प्रदेश, दिल्ली महानगरपालिका इतर निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि याच्या संदर्भातली आपल्याला ह्या 3 राजकीय घटना ज्या महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भातली माहिती पाहणं गरजेचं आहे. राजकीय घडामोडीवर मी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी आणि ऐतिहासिक विजयी नोंद करून सलग 7व्यांदा सत्ता मिळवली. सलग कितव्यांदा सत्ता मिळवली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सलग 7व्यांदा सत्ता मिळवली. आता निकाल काय आहेत? पुढील प्रमाणे निकाल आहेत. म्हणजे बघा, मी 4 दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर आवर्जून तो पाहून घ्या. भाजप मताची टक्केवारी 52.5% मतं मिळालीत. 2022 ला 156 जागा मिळाल्या आणि 17ला किती होता? 99 वरून डायरेक्ट मुसंडी किती? 156 जागेपर्यंतची आणि मताची टक्केवारी 52.5%. काँग्रेसला 27.3% मतं मिळाली, 17 जागा मिळाल्या आणि 17ला 77 जागा होत्या. 77 वरून 17वर. आपला 12.92% मतं मिळाली, 5 जागा मिळाल्या. 2017ला 1ही जागा नव्हती, इथं वाढ झालेली म्हणजे 5 जागा निवडून आल्यात. इतर पक्ष जे आहेत तर यात बघा 7.28% मताची टक्केवारी इतर जे आहेत अपक्ष आपण म्हणू शकतो. 4 जागा मिळाल्या, 17ला 6 जागा मिळाल्या होत्या. गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण? भूपेंद्र पटेल. सलग दुसऱ्यांदा ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या एकत्रच निवडणुका पार पडल्या. 8 डिसेंबरला त्याचे निकाल लागले. प्रत्येक निवडणुकीत सत्ता पालट करण्याची परंपरा कायम राखत हिमाचल प्रदेशातील मतदारांनी यंदा काँग्रेसला बहुमत दिले. निकाल पुढील प्रमाणे बघा, काँग्रेसला 43.9% मतं मिळाली. 2022ला 40 जागा प्राप्त, 17ला 21 जागा होत्या. भाजपला 43% मतं मिळाली, 25 जागा मिळाल्या, 17ला 44 जागा होत्या. इतरमध्ये 13.1% मतं मिळाली, 3 जागा मिळाल्या आणि 17ला देखील 3 जागा होत्या इतरमध्ये. आपला
जे आपलं या ठिकाणी जर बघितलं दोन्ही ठिकाणी 0-0 जागा आहेत, एकही जागा मिळालेली नाही. हिमाचल प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंह सुखू आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री आहेत मुकेश अग्निहोत्री. आता या निमित्तानं सलग 7व्यांदा गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली. त्यानिमित्त काही रेकॉर्ड जे असतात ते रेकॉर्डच्या संलग्न रेकॉर्ड जे असतात ते आपल्याला विचारले जातात. मग जास्त काळ सत्तेत राहिलेला पक्ष कुठला आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, जो पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक काळ म्हणजे 34 वर्ष सत्तेवर होता. 1977 ते 2011च्या कालखंडामध्ये हा पक्ष 34 वर्षे एकाच राज्यामध्ये तळ ठोकून होता म्हणण्यापेक्षा त्या पक्षानं त्या राज्यात 34 वर्षे राज्य केलं. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते पवन कुमार चामलिंग आहेत. 25 वर्षे सिक्कीम राज्याचे ते मुख्यमंत्री होते. अशा पद्धतीनं दीर्घकाल मुख्यमंत्री आणि दीर्घकाल कोणत्या पक्षाची सत्ता होती हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यात बघा, आप भारतातील 9वा राष्ट्रीय पक्ष. निवडणूक आयोगानं अद्याप अधिकृत डिक्लेअर केलेलं नाही, परंतु जे निवडणूक आयोगाचे निकष आहेत ते निकष मात्र आप या पक्षानं राष्ट्रीय पक्षाच्या निकषासाठी जे 3 महत्वाचे निकष आहेत त्या 3 महत्वाच्या निकषामधला एक निकष जो पूर्ण केलेला आहे त्याच आधारावर निवडणूक आयोग या ठिकाणी आपला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अधिकृतपणे देणार आहे आणि तो निकष पूर्ण आहे. आणखीन डिक्लेअर केलेला नाही, परंतु आप हा आता यानंतरच्या कालखंडामध्ये भारतातला हा 9वा राष्ट्रीय पक्ष असणार आहे. काही दिवसात ते डिक्लेअर होईलच. गुजरात निवडणुकीमध्ये आपला 12.92% मते मिळाली, शिवाय 5 जागा मिळाल्या. त्यामुळे आपला राष्ट्रीय मान्यतेचा पक्ष हा दर्जा मिळालेला आहे. राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अटी कोणत्याही खालीलपैकी कोणत्याही पक्षाला 3 पैकी 1 अट पूर्ण करावी लागते आणि ती 3 पैकी 1 अट पूर्ण केलेल्या पक्षाला निवडणूक आयोग राष्ट्रीय पक्षाचा नॅशनल पार्टीचा दर्जा देतं. मग पहिली अट काय? किमान 3 राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये संबंधित पक्षाने 2% जागा जिंकल्या पाहिजेत. हा एक निकष आहे. लोकसभेच्या 4 जागाच्या व्यतिरिक्त पक्षाला लोकसभेत किमान 6% मते किंवा विधानसभा निवडणुकीत 4% किंवा अधिक राज्यामध्ये 6% मते मिळाली पाहिजेत. तिसरा निकष काय? पक्षाला 4 किंवा अधिक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. आम आदमी पार्टीने पुढील निकष पूर्ण केला. कोणता निकष पूर्ण केला? 4 राज्यामध्ये 6%हून अधिक मते मिळाली आहेत, दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात. त्यामुळे आपला येणाऱ्या कालखंडामध्ये निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. मग आता राष्ट्रीय पक्ष भारतातले एकूण किती आहेत त्याची मी पूर्ण यादी स्क्रीनवर देणार आहे, आपण ते आवर्जून पाहून घ्या. मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. मग आता हे पक्षाचं नाव, स्थापना, विद्यमान पक्षप्रमुख आणि त्यांचं निवडणूक चिन्ह अशा पद्धतीनं जीके टाईप याच्यावर जर प्रश्न आला, बऱ्याच जे काही आता वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षा होणार आहेत, असा एक माझा अंदाज आहे की त्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात एक प्रश्न हमखास विचारला जाईल. हमखास असा मी शब्द वापरलाय. आता सगळ्याच घटना महत्त्वाच्या असतात, मी म्हणणार नाही की ही घटना महत्त्वाची नाही, ती घटना महत्त्वाची नाही, परंतु त्यातली त्यात इम्पॉर्टंट घटना जी असते त्यात माझा असा अंदाज आहे की आपवर कदाचित प्रश्न विचारला जाईल किंवा राष्ट्रीय पक्षावर प्रश्न विचारला जाईल. बघा, काँग्रेस 1885ली स्थापना, सध्याचे पक्षप्रमुख कोण आहेत? मल्लिकार्जुन खरगे आहेत. हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI 1925ला स्थापना झाली. डी राजा पक्षप्रमुख आहेत. बाली कोयता हे निवडणूक चिन्ह आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964ला स्थापना झाली. सीताराम येचुरी हे पक्षप्रमुख आहेत. कोयता आणि हातोडा हे निवडणूक चिन्ह आहे. भाजप 1980ला स्थापना झाली. JP नड्डा हे सध्याचे पक्षप्रमुख आहेत आणि कमळ हे निवडणूक चिन्ह आहे. बहुजन समाजवादी पार्टी बसपा आपण म्हणतो 1984, मायावती अध्यक्ष आहेत. हत्ती हे निवडणूक चिन्ह आहे. तृणमूल काँग्रेस 1998, ममता बॅनर्जी ह्या पक्षप्रमुख आहेत. पुष्प आणि गवत हे निवडणूक चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 1999, शरद पवार अध्यक्ष आहेत. घड्याळ हे चिन्ह आहे. त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी 2013ला स्थापना झाली. कॉन्रॉड संगमा हे अध्यक्ष आहेत. पुस्तक हे निवडणूक चिन्ह आहे. आणि आप 2012ला स्थापना झाली. अरविंद केजरीवाल पक्षप्रमुख आहेत. त्या निवडणूक चिन्ह झाडू आहे. आता एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळण्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे जे काही नॅशनल चॅनल असतात त्या नॅशनल चॅनलवर जाहिरात मोफत करता येते. त्यानंतर दिल्लीमध्ये पक्ष कार्यालय मिळतं. असे बरेच फायदे आहेत. पॉलिटीच्या तुकाराम जाधव सरांच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचून घ्या, त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात डिटेल दिले आहे. आपण फक्त करंट डिटेल हा भाग इथं पाहिलेला आहे. त्यामुळे नॅशनल पार्टीवर व्यवस्थित वाचून जावा, तुम्हाला निश्चितच ह्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढली घटना डिसेंबर 2022 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण घडलेली घटना म्हणजे वन डेमध्ये जलद द्विशतक केलंय आणि पुन्हा जलद द्विशतक केलंय ईशान किशननं. हा ईशान किशन भारतीय खेळाडू बिहारचा आहे. 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध ईशान किशनने वन डे मालिकेत चट्टोग्राम येथे द्विशतक झळकवले बांगलादेशमध्ये. ही कामगिरी करणारा जगातील 7वा व भारतातला
चौथा खेळाडू ठरला. त्याच्या कारकिर्दीतले हे पहिले शतक बी होते आणि द्विशतक बी पण होते. 210 धावा 131 चेंडूत केल्या, 24 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश. 200 धावा त्यांनी 126 चेंडूत केला. आता ज्या वेळेस त्यांनी 200 धावा केला त्यावेळेस 126 चेंडूत केला, तो 210 धावा केला त्यावेळेस त्यांनी 131. हे दोन फरक तुम्ही लक्षात घेऊ शकता. सर्वात तरुण द्विशतकवीर आहे आतापर्यंत जे काही खेळाडू आहेत त्यांनी द्विशतक मारले त्यातला सर्वात तरुण आहे 24 वर्ष 145 दिवस. वनडेतील त्याचे हे 9वे द्विशतक आहेत. रोहित शर्मा एकापेक्षा जास्त द्विशतक करणारा एकमेव फलंदाज आहे. तो भारतीय 3 वेळा द्विशतक केलेला आहे. मग द्विशतकाची यादी, त्यांची नावं, देश, वर्ष, किती धावा केल्या, विरुद्ध संघ कुठला, ठिकाण कुठलं, हे व्यवस्थित मी तुम्हाला सांगतो. स्क्रीनवर सुद्धा दिलं आहे, तुम्ही आवर्जून ते हा चार्ट पाठच करायचा कंपल्सरी. बघा, पहिलं द्विशतक केलं भारताचे खेळाडू सचिन तेंडुलकर 24 फेब्रुवारी 2010ला. 200 धावा केला 147 चेंडूमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ग्वालियर या ठिकाणी. त्यानंतर भारताचेच खेळाडू वीरेंद्र सहवाग 8 डिसेंबर 2011 219 धावा केला 140 चेंडूमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंदोर या ठिकाणी. त्यानंतर भारताचा रोहित शर्मा 2 नोव्हेंबर 2013ला 209 धावा केला 158 चेंडूमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघ बेंगलोर या ठिकाणी. त्यानंतर रोहित शर्मानंच 13 नोव्हेंबर 2014ला 264 धावा केल्या 173 चेंडूमध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर रोहित शर्मा 13 डिसेंबर 2017 208 धावा केल्या 153 चेंडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहाली या ठिकाणी. त्यानंतर भारताचा ईशान किशन 10 डिसेंबर 2022ला 210 धावा केला 131 चेंडूमध्ये बांगलादेश चट्टोग्राम बांगलादेश या ठिकाणी. त्यानंतर बघा भारताचेच खेळाडू किती झाले, भारताचे बघा सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा आणि ईशान किशन 4 खेळाडू, त्यात रोहित शर्मा 3दा आहे. त्यानंतर आता इतर खेळाडू इतर देशाचे मार्टिन गुप्टिल 21 मार्च 2015ला 237 धावा केल्या 163 चेंडूमध्ये वेस्ट इंडिज विरोधात वेलिंग्टन या ठिकाणी. त्यानंतर वेस्ट इंडिजचे खेळाडू क्रिस गेलनं 24 फेब्रुवारी 2015ला 215 धावा केल्या 138 चेंडूत झिम्बाब्वे विरुद्ध कॅनबेरा या ठिकाणी जे ऑस्ट्रेलियात आहे. पाकिस्तानचा खेळाडू फकर जमान यांनी 20 जुलै 2018ला 210 धावा केल्या 148 चेंडूमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध कुलावाया या ठिकाणी. म्हणजे जे काही खेळाडू आहेत द्विशतकची त्यांची नावं, देश, विरुद्ध संघ, किती चेंडूत किती धावा आणि कोणत्या ठिकाणी, हा चार्ट व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. आता महिला क्रिकेटमध्ये सुद्धा द्विशतकवीर आहेत आणि फक्त 2च आहेत जगामध्ये. एक आहे अमेरिला केर, हे न्यूझीलंडचे आहे, नाबाद 232 धावा केला. मेलिडा क्लार्क हे ऑस्ट्रेलियाचे आहे, नाबाद 229 धावा केला. म्हणजे आपण पुरुषामधले पाठ करून जातो आणि महिलामधले तर द्विशतकवीर विचारले तर आपला मार्क जाण्याची शक्यता असते. म्हणून मुद्दामून मी महिला क्रिकेटमधील द्विशतकवीर ज्या 2च आहेत, अमेरिला केर न्यूझीलंडची आणि मेलिडा क्लार्क ऑस्ट्रेलियाची, हा एक भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढली जी महत्त्वाची घटना आहे डिसेंबर 2022 मधील, ती आहे डॉमिनिक लॅपिये ज्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या संदर्भातली ही न्यूज आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 61व्या वर्षी भारताबद्दल आस्था असलेले सिटी ऑफ जॉय या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कादंबरीतून कोलकात्यातील एका वस्तीतील लोकांचे जगणे जगापुढे आणणारे फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपी यांचे निधन झाले. म्हणजे बघा 6 डिसेंबर 2022 रोजी 61व्या वर्षी फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपी यांचं निधन झालं. त्यांना भारताबद्दल आस्था होती. त्यांची प्रसिद्ध कादंबरी जी काय आपल्या कोलकात्याच्या शहराच्या संदर्भातील आहे सिटी ऑफ जॉय, त्या कादंबरीचे लेखक यांचं निधन झाले म्हणून आपल्याला ती पाहिजे. डॉमिनिक लॅपे यांनी वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांवर आधारित पुस्तकाचे लेखन त्यांनी केलेले आहे. लॅपे यांचे भारताशी खास नाते होते आणि कोलकात्यामध्ये त्यांचे बराच वेळ वास्तव्य होते. 1985 मध्ये त्यांनी सिटी ऑफ जॉय ही कादंबरी लिहिली. कोलकात्यातील एका वस्तीमधील रिक्षा चालकाच्या आयुष्यावर ही कादंबरी वाचकांनी जी आहे ती वाचकांनी डोक्यावर घेतली. गरिबी आणि हालाकीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्ती या कादंबरीमध्ये दिसतात. या कादंबरीवर आधारित सिटी ऑफ जॉय या नावाचा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला. रोलंड जोफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ओमपुरी, शबाना आझमी, पॅट्रिक स्वेजी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा किंवा भूमिका साकारल्या होत्या. भारताबद्दलचे त्यांचे प्रेम, लेखन, दानशूरता या सर्वांची पावती म्हणून भारत सरकारने लॅपिये यांना पद्मभूषण पुरस्काराने 2008 मध्ये सन्मानित केले. इथं कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लॅपिये यांना भारत सरकारने खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला, तर पद्मभूषण दिला. पद्मभूषण म्हणलंय, नागरी पुरस्कार 4 आहेत, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. त्यातला पद्मभूषण त्यांना दिलाय 2008 मध्ये दिलाय.
भारतातील घटनावर आधारित त्यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना नायकाच्या रूपात दाखवणारी लॅपिए आणि कॉलिन्स यांनी लिहिलेली फ्रीडम ऑफ मिडनाईट ही कादंबरी 1975 मध्ये प्रसिद्ध झाली. भोपाळ दुर्घटनेवरील 5 पास्ट मिडनाईट इन भोपाळ या पुस्तकासाठी मिळालेले सर्व मानधन त्यांनी भोपाळ दुर्घटनेतील पीडितासाठी राखीव ठेवले. ही देखील खूप महत्त्वाची घटना आहे. कोणत्या कादंबरीमधलं मिळालेलं मानधन त्यांनी तिथल्या पीडितासाठी राखीव ठेवलं असा प्रश्न आला तर ती कादंबरी आपल्याला माहिती असावी. त्यांच्या इतर देखील कादंबऱ्या आहेत त्या देखील आपल्याला माहिती असाव्यात. इज पॅरिस बर्निंग, फ्रीडम ॲट मिडनाईट, ओ जेरुसलेम, द एपिक स्टोरी ऑफ डेडलिस्ट इंडस्ट्रियल डिझास्टर, द फिफ्थ हार्समन ह्या इतर त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यानंतर आपल्याला दिल्ली महापालिकेची निवडणूक जे काही निकाल जाहीर झाले त्याबद्दल माहिती पाहिजे. भाजपची 15 वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिकेवर झेंडा फडकवला. 15 वर्षे बीजेपीची सत्ता होती महापालिकेमध्ये, ती सत्ता उलटून लावून आम आदमी पार्टीनं 15 वर्षानंतर दिल्ली महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. एकूण प्रभाग 250, आपला 134 जागावर विजय मिळाला. भाजपने 104 जागावर विजय मिळवला, काँग्रेसनं 9 जागावर विजय मिळवला आणि अन्य 3 जागावर विजय. राजधानी दिल्लीतील 3 महानगरपालिकेच्या एकत्रीकरणानंतर पहिल्यांदाच या निवडणुका झाल्या. दिल्लीमध्ये 3 महानगरपालिका होत्या, विशिष्ट कायदा करून तिथं 3चं एकत्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये बीजेपीचा पराभव झालाय. आपला 42.5% मते मिळाली, भाजपला 39.9% मते मिळाली, काँग्रेसला 11.68% मते मिळाली. 2017 मध्ये ज्या दिल्लीतल्या 3 महानगरपालिका होत्या, पूर्व दिल्ली एक होती, उत्तर दिल्ली एक महानगरपालिका होती, दक्षिण दिल्ली एक महानगरपालिका होती, ह्या तिन्ही मिळून 275 प्रभाग होते. आता 250 होते आहेत ज्या निवडणूक पार पडली. केंद्र सरकारने संसदेमध्ये कायदादुरुस्ती करून महापालिकाचे विलिनीकरण केले आणि फेररचनेनंतर प्रभागाची संख्या 250 पर्यंत खाली आली. याचा फायदा न होता बीजेपीला काय झाला, तोटा झाला. बीजेपीची 15 वर्षाची सत्ता जी महापालिकेवर होती ती आपणं आणलेली. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढली घटना आहे भारतातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद शहरात. आता एटीएम तर आपण ऐकतो पैशाचं, पण सोन्याचं एटीएम, सोनं घेण्याचं एटीएम हे पहिल्यांदा हैदराबाद शहरामध्ये, ही आगळी वेगळी घटना आहे. त्यामुळे कदाचित आपल्या याच्यावर प्रश्न विचारला जाईल. हैदराबादमधील बेगमपेठ येथे देशातील पहिले गोल्ड एटीएम सुरू झाले. कुठे? हैदराबादमधील बेगमपेठ येथे दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी. या एटीएम मधून अर्धा ग्रॅम ते 100 ग्रॅम अशी एकूण 8 प्रकारची सोन्याची नाणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. हैदराबादच्या गोल्ड सिका प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्टार्टअप म्हणून या सुवर्ण एटीएमचा प्रयोग केला. कोणत्या कंपनीने सुवर्ण एटीएम सुरू केले असा जर प्रश्न आला तर गोल्ड सिका प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचं नाव लक्षात ठेवा. आतापर्यंत जगात फक्त दुबईमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी एटीएम सुरू झाले होते. भारतातले पहिले आणि जगातले पहिले रिअल टाइम सुवर्ण एटीएम हैदराबादमध्ये सुरू झाले. एटीएमची क्षमता 5 किलो आहे. नाण्याच्या रूपात 24 कॅरेट सोने या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतरची पुढली एक घटना आहे निधन वार्ताची. योगिंदर के अलग यांची, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. 6 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. तुम्ही म्हणताल सर प्रत्येक निधन वार्ता म्हणजे वयाच्या 83 या 62 या 65 सांगते. यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एकदा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये देव आनंदचं निधन किती वर्षी झालं असा प्रश्न विचारता. आयोगाने जसं विचारलंय त्याच पद्धतीने आपला अभ्यासाची दिशा असणं गरजेचं आहे. मग सर ते किती वर्षी विचारून काय बुद्धीचा कस लागणार आहे हे आपण नाही विचारायचं. आयोगाने विचारलं देव आनंदचं निधन किती वर्ष झालं तर आपण पण त्या वर्षात ज्या व्यक्तीचे निधन झाले त्यांचे किती वर्ष झाले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग यांचं वयाच्या 83व्या वर्षी झालं. भारतातील दारिद्र्य रेषेची पहिली विस्तारित आणि समर्पक व्याख्या त्यांनी केली योगिंदर के अलग यांनी. व्यक्ती गरीब आहे याकरिता एकच निकष वापरला जात होता तो म्हणजे उत्पन्न. पूर्वी उत्पन्नानुसार व्यक्ती गरीब आहे का श्रीमंत हे ठरवलं जायचं. परंतु कॅलरीज कमतरता म्हणजे उष्माकची कमतरता हा नवा निकष वापरून शहरी आणि ग्रामीण गरिबीची स्वतंत्र दारिद्र्य रेषा करण्यात आली 1979 मध्ये आणि ती सर्वप्रथम योगिंदर के अलग यांनी केली. उत्पन्नाबरोबरच उष्मांक, कॅलरीज आणि ग्रामीण आणि शहरी अशा पद्धतीने गरिबीची पहिली सुधारित, समर्पक आणि विस्तारित व्याख्या कोणी केली? योगिंदर के अलग या अर्थशास्त्रज्ञांनी केली. त्यांचं विद्यार्थी मित्रांनो नुकतंच निधन झालं. शहरी लोक उष्मांकाची गरज किती? 2100 उष्मांक आणि ग्रामीण लोकांना किती? 2400. अशा पद्धतीनं त्यांनी ती व्याख्या केली होती. आणि त्याचं कारण बी त्यांनी सांगितलं होतं की फरक असण्याचं कारण काय शहर आणि ग्रामीणमध्ये, तर शारीरिक श्रमातील फरक आहे. शहरातल्या कामाचं श्रम आणि ग्रामीणमधलं यामध्ये फरक आहे. ते JNU विद्यापीठाचे कुलगुरू होते, आनंदचे अध्यक्ष होते.
ऊर्जा विज्ञान तंत्रज्ञान नियोजन खात्याचे केंद्रात ते राज्यमंत्री होते, नियोजन आयोगाचे सदस्य देखील होते. अशा पद्धतीने त्यांच्यावर ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतरची आपली विद्यार्थी मित्रांनो पुढली घटना आहे डिसेंबर 2022 मध्ये महत्वाची. नाबार्डचे नवीन अध्यक्ष के.व्ही. साजी. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून 7 डिसेंबर 2023ला के.व्ही. साजी यांची नियुक्ती करण्यात आली, निवड करण्यात आली. के.व्ही. साजी यांनी कॅनरा बँकेत 26 वर्ष विविध पदावर काम केले. केरळ ग्रामीण बँकेचे ते अध्यक्ष होते. नाबार्डच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट स्थापना 12 जुलै 1982ला. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्त पुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकास घडवून आणणारी एकमेव वित्त संस्था ही नाबार्ड आणि त्यांचे नवीन अध्यक्ष कोण झाले? के.व्ही. साजी झाले. त्यानंतर एक महत्त्वाची घटना आहे नागालँड स्थापना हिरक महोत्सवी वर्ष. नागालँड राज्य स्थापनेला 2023 मध्ये 60 वर्ष पूर्ण झाली. हिरक महोत्सव आहे. हे भारतातील 16वे राज्य स्थापना 1 डिसेंबर 1963. 25ला रौप्य म्हणतो, 50ला सुवर्ण म्हणतो, 60ला हिरक म्हणतो, 75ला अमृत महोत्सव म्हणतो आणि 100ला शतक महोत्सव. नागालँडच्या स्थापना 1 डिसेंबर 2000 या ठिकाणी 1 डिसेंबर 1963ला काय झालं? स्थापना झाली आणि 2023 मध्ये या राज्याला किती वर्ष पूर्ण होतात? 60 वर्ष पूर्ण होतात. राजधानी कोहिमा आहे. विधानसभा जागा 60 आहेत. लोकसभेची 1 जागा आहे. राज्यसभेची 1 जागा आहे. मुख्यमंत्री नेफ्युरिओ आहेत. नागालँडचे प्रसिद्ध सण कोणता आहे? हॉर्नबिल हा एक सण आहे. राज्यपाल जगदीश मुखी आहेत. लँड ऑफ फेस्टिवल म्हणून या राज्यास ओळखले जाते. भारताचे स्वित्झर्लंड म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये महत्त्वाची घडलेली घटना केवळ महिला न्यायाधीशाचे खंडपीठ स्थापना 1 डिसेंबर 2022ला झाली. एकूण 32 वेगवेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी केवळ महिला न्यायाधीशाचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. खंडपीठ प्रमुख न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी. आतापर्यंत 3 वेळा महिलांच्या न्यायाधीशाचे खंडपीठ स्थापन करण्यात आहे. पहिल्यांदा 2013ला न्यायमूर्ती न्यायसुधा मिश्रा, न्यायमूर्ती रंजाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ स्थापन करण्यात आलं. दुसऱ्या वेळेस 2018ला न्यायमूर्ती आर बानुमती आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली. तिसऱ्यांदा 2022ला न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आता डिसेंबरमधलं. सर्वोच्च न्यायालयातील आतापर्यंतच्या महिला न्यायाधीश जवळजवळ 11 आहेत. फातिमा बिवी पहिल्या महिला 1989ला, सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञानसुधा मिश्रा, रंजय देसाई, आर बानुमती, इंदू मल्होत्रा, इंदिरा बॅनर्जी, हिमा कोहली, बी.व्ही. नागरत्ना आणि बेला त्रिवेदी. म्हणजे केवळ महिला न्यायाधीशाचं खंडपीठ असं तिसऱ्यांदा घडतंय भारतामध्ये. म्हणून ही न्यूज आपण डिसेंबरमध्ये घडलेली आहे. ही चर्चित आहे आणि जी चर्चित बाब असते ते आपल्या परीक्षेला विचारली जाते म्हणून ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये जी काही महत्त्वाची घटना आहे राज्याच्या संदर्भात ती आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भातली पाहिजे. राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ यांची राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. आशुतोष कुंभकोणी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते काही दिवस. ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. असा प्रश्न आला तर त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. 4 लाईन स्वरूपातला स्टेटमेंट स्वरूपातला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. सिंगल लाईन विचारला तर कोण अध्यक्ष झाले, कोण प्रमुख झाले, ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती असतं. परंतु त्या व्यक्तीबाबतची विधाने लक्षात घ्या म्हणलं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ मुंबई उच्च न्यायालयातील वकील, बॉम्बे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. त्यांचे वडील डॉक्टर बी.पी. सराफ हे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पदवीच्या 3ही वर्षात मुंबई विद्यापीठात ते टॉपर होते. प्रथम क्रमांक होता त्यांचा. तसेच कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये काम केलं. 6 वर्ष बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हाय प्रोफाईल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. हा देखील बाब महत्त्वाचा आहे. महाधिवक्ता या मुद्द्याच्या संदर्भात, या टॉपिकच्या संदर्भात बघा, महाधिवक्तेची नियुक्ती संविधानाच्या 165 अनुच्छेदानुसार होते. शासनाची मर्जी असेपर्यंत अधिकार पदावर आणि शासनाचा कायदेविषयक सल्लागार म्हणून महाधिवक्त्याला ओळखले जाते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2022 मध्ये जलयुक्त शिवार, जे देवेंद्र फडणवीसनं त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये सुरू केलं होतं, ती जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. ती परत आता शिंदे गट आणि भाजप सरकारचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी जलयुक्त शिवार 2.2 म्हणजे जलयुक्त शिवार भाग 2 ही योजना सुरू केलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा 2रा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने डिसेंबर 2022 मध्ये घेतला. पुढील 3 वर्षाकरिता ही योजना राबविण्यात येणार. दरवर्षी 1000 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेच्या कामासाठी अंदाजित खर्चाच्या 10% निधी ग्रामपंचायत अथवा
लोकसभागृहात उभारण्यात येणार आहे, तर उर्वरित 90% खर्च म्हणून वर्षाला किमान 5 किंवा 10 लाख प्रोत्साहन निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी राखून ठेवलेल्या निधीचा वापर पाणलोट कामाच्या नोंदी, ओढे नाल्यातील अतिक्रमण निकाले, नाला रुंदीकरण, अतिक्रमण काढण्यासाठी, मोजणी करण्यासाठी करण्यात येईल. राज्यातील दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी तसेच अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. आता जलयुक्त शिवार योजना का सुरू केली? राज्यातील दुष्काळी स्थिती दूर करणे आणि राज्यातील अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली आणणे, जिथं सिंचन म्हणजे पाणी नाही त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली योजना आहे. पहिल्या टप्प्यातील या योजनेत 22,593 गावात मोहीम राबवून 6,32,896 कामे पूर्ण करण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबवलेल्या गावाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. हे देखील वाक्य महत्वाचे. पहिल्या टप्प्यात जिथं कामं झाल्यात तिथं आता कामं होणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात ज्या पहिल्या टप्प्यात जी गावं नव्हती, जो भाग नव्हता, तो दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. त्यानंतर याच वेळेस डिसेंबर 2022 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुविधा संपन्न कुटुंब मिशन अभियान सुरू केले. खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मग हे वाक्य महत्वाचे, खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतं अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू केलं? सुविधा संपन्न कुटुंब मिशन अभियान. खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागाची सांगड घालून राज्यातील ग्रामीण कुटुंबांना सक्षम सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या अभियंत्रणासाठी राज्य स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. महिला व बालविकास, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, इतर मागास, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामीण विकास, मृदा व जलसंधारण, महसूल, कौशल्य विकास, उच्च व तंत्र शिक्षण, मनरेगा, जलसंपदा तसेच पणन विभागाची संबंधित कुटुंबे निवडण्यात येणार आहेत. या योजनेत प्रत्येक विभागातील स्वयंप्रेरित दत्तक घ्यावयाच्या गावांना नंदादीप गावे तसेच तालुक्यांना नंदादीप तालुके संबोधण्यात येईल. नीती आयोगाने सप्टेंबर 2021 मध्ये आयामी गरिबी निर्देशांक प्रकाशित केला होता. त्यात आरोग्य, शिक्षण व राहणीमान निकषानुसार कुटुंबे वंचित असलेल्या सर्व निकषाचा एकत्रितरित्या विचार करून गरिबीची तीव्रता आणि गरिबीखालील जगत असलेल्या कुटुंबाची व्याख्या आणि टक्केवारी काढली होती. त्यानुसार राज्यात अजूनही 14.9% लोक गरीब असल्याचे नमूद करण्यात आले होते. बहुआयामी गरिबी निर्देशांकामध्ये महाराष्ट्रामध्ये आजही किती लोक गरीब आहेत असं नमूद करण्यात आलं होतं. टक्केवारीत जर प्रश्न विचारला तर 14.9% हे उत्तर त्याचं असणार आहे. राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाची योजना ही कुटुंबाच्या कोणत्या तरी एका किंवा अनेक प्रकारच्या वंचितेवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची मनरेगा योजनेची सांगड घातल्यास केंद्र शासनामार्फत अधिकचा निधी मिळून एकूणच योजनेचे उद्दिष्ट आणि व्याप्ती यामध्ये वाढ होईल, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मग जलयुक्त शिवार 2 आणि सुविधा संपन्न कुटुंब अभियान जे आहे, ह्या डिसेंबर मधल्या 2 महत्त्वाच्या योजना अभियान जे आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. त्यानंतर युनेस्कोची वारसा यादी डिसेंबरमध्ये जाहीर झाली. त्या युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये भारतातील 3 ठिकाणाचा समावेश करण्यात आला. एक सूर्य मंदिर आहे मोढेरा, गुजरात या राज्यामध्ये. मोढेरा या ठिकाणी आहे सूर्य मंदिर गुजरातमध्ये. वडनगर शहर मेहसाणा तालुक्यातलं गुजरात या ठिकाणीच, आणि उनाकोटी येथील शिल्पे त्रिपुरा राज्यातील. त्या 3 ठिकाणाचा समावेश करण्यात आला. मग आता सूर्य मंदिर जे आहे, मोढेराचे सूर्य मंदिर भारताच्या गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा गावातील सूर्य मंदिर आहे. पुष्पावती नदीच्या काठावर असलेले हे दुर्मिळ मंदिर इसवी सन 1027 साली चालुक्य राजा भीम पहिले यांनी ते बांधलेलं आहे. हा भाग माहिती असणं गरजेचं आहे. वडनगर हे भारताच्या गुजरात राज्यात असलेले मेहसाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या गावात जन्म झाला आहे, त्यामुळे हा एक भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर उनाकोटी येथील शिल्पे, जंगलातल्या खडकावर अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. उनाकोटीच्या खडकावर बांधलेल्या या 99,99,999 शिव आणि गणेशाच्या मूर्त्या आहेत. याचे आजही गुढच आहे, ते उकललेलं नाही. त्यामुळे ह्या त्रिपुराच्या या देखील ठिकाणाचा समावेश केला आहे. ह्या 3 ठिकाणाचं काउंटिंग केल्यानंतर लक्षात घ्या, पहिली 40 आणि आताची 3 अशी युनेस्कोच्या यादीत भारतातील एकूण ठिकाणे किती झाली? 43. अशा पद्धतीने लक्षात ठेवू. टोटल 43 ठिकाणे विचारतात का? आता या ठिकाणी जर मी 43 ठिकाणी सांगितलं तर ह्याचं 10 मिनिटं जाईल. मी इथं काय 43 ठिकाणं वाचून दाखवत नाही, पण 43 ठिकाणे विचारतात. प्रश्न काय विचारतात? भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश आहे किंवा नाही?
असा प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते माहीत असावं. याच्यापूर्वी आलेला आहे प्रश्न, भारतातलं पहिलं कोणतं ठिकाण आहे की युनेस्कोच्या वारसा समावेश झालं. महाराष्ट्रातील किती ठिकाणे आहेत असे प्रश्न विचारले आहेत. 2023चं जे काही इयरबुक माझं प्रकाशित झालंय त्या इयरबुकमध्ये सगळी मी ठिकाणे टाकलेली आहेत, ती तुम्ही तिथनं आवर्जून वाचून घ्या. त्यानंतर पुढला जो टॉपिक आहे, गतिशक्ती विद्यापीठ त्याचे प्रथम कुलपती. गतिशक्ती विद्यापीठ वडोदरा गुजरात प्रथम कुलपती म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची निवड करण्यात आली. गतिशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, तिथं कुलपती म्हणलंय, इथं आता काय म्हणलंय कुलगुरू डॉक्टर मनोज चौधरी. नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट NRTI चे 2022 मध्ये गतिशक्ती विद्यापीठ या नावाने स्वायत्त केंद्रीय विद्यापीठात रूपांतर करण्यात आले. गतिशक्ती विद्यापीठामध्ये रेल्वेसह संपूर्ण वाहतूक क्षेत्र समाविष्ट आहे. जुलै 2022 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गतिशक्ती विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला किंवा दिलेला आहे. त्यामुळे रेल्वेच्या संदर्भातलं स्वतंत्र विद्यापीठ, वाहतूक हा देखील मुद्दा तिथं आलं, गतिशक्ती विद्यापीठ वडोदरा गुजरात. त्यानंतर सामाजिक प्रगती निर्देशांक डिसेंबर 2022 मध्ये डिक्लेअर करण्यात आला. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जिल्ह्यावार राज्यामधील सामाजिक प्रगतीचा आढावा घेऊन सामाजिक प्रगती निर्देशांक SPI सोशल जाहीर केला. यामध्ये गोवा राज्य तसेच पुदुचेरी, लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश सर्वोत्तम कामगिरी बजावणारे प्रदेश ठरले आहेत. तर एन्जॉल, मिझोराम, सोलन आणि शिमला दोन्ही हिमाचल प्रदेश या 3 जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. तर झारखंड, बिहार या राज्याची कामगिरी सुमार राहिली आहे. महाराष्ट्राचा समावेश निम्न मध्यम सामाजिक श्रेणीमध्ये असून महाराष्ट्राची श्रेणी 29 आहे. तर महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलं तर श्रेणी कुठली? निम्न मध्यम सामाजिक प्रगती श्रेणी आणि श्रेणी क्रमांक 29. पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस अँड सोशल प्रोग्रेस इम्प्रेटिव्ह या संस्थेच्या मदतीने सामाजिक प्रगती निर्देशांक तयार करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांच्या हस्ते या निर्देशांक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मूलभूत गरजा, पोषण, आरोग्य सुविधा, पेयजल, स्वच्छता, व्यक्तिगत सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, आश्रय यासारख्या वेगवेगळ्या 12 मापदंडाच्या आधारे राज्य आणि जिल्ह्याची कामगिरीचे यात आकलन करण्यात आले. यासाठी त्यांनी टियर 1 मध्ये अत्युच्च सामाजिक श्रेणी, टियर 2 म्हणजे उच्च सामाजिक श्रेणी, टियर 3 म्हणजे उच्च माध्यमिक सामाजिक प्रगती, टियर 4 मध्ये कनिष्ठ मध्यम सामाजिक प्रगती, अशा पद्धतीने विभागणी त्यांनी केली टियर मध्ये. टियर 5 म्हणजे अल्प सामाजिक प्रगती आणि टियर 6 म्हणजे अत्यल्प सामाजिक प्रगती, अशा 6 श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले. यापुढे पुदुचेरीचे SPI गुणांकन 65.99 होते. व्यक्तिगत स्वातंत्र्य, पाणी पुरवठा, स्वच्छता यासारखी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे हे गुण मिळाले. तर त्या खालोखाल लक्षद्वीप 65.89, गोवा 65.53 यांची कामगिरी होती. सुमार कामगिरी असलेल्या झारखंड आणि बिहारचे गुणांकन अनुक्रमे 43.95 आणि 44.47 असे होते. आता श्रेणीय राज्य गुणांकन जे आहे, ज्या काही 6 श्रेणी होत्या आणि त्याच्यामध्ये कोणती कोणती राज्य आहेत, कदाचित ह्या 6 श्रेणीमध्ये एक श्रेणी उचलली जाईल, त्यामध्ये कोणतं राज्य आहे किंवा नाही असं जर काठिण्य पातळीचा प्रश्न विचारला तर मित्रांनो आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यात अत्युच्च सामाजिक प्रगती श्रेणी पुदुचेरी 1 नंबरला 68.99 गुण, लक्षद्वीप 2 नंबरला 65.89, गोवा 65.53, त्यानंतर सिक्कीम 65.10, मिझोराम 64.19, तमिळनाडू 65.53, हिमाचल प्रदेश 63.28, चंदीगड 62.37 आणि केरळ 62.5. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. उच्च सामाजिक प्रगती श्रेणीमध्ये जम्मू काश्मीर 60.76, पंजाब 60.23, दादर नगर हवेली आणि दमन दीव 59.81, लडाख 59.53, नागालँड 59.24 आणि अंदमान निकोबार 58.76. उच्च मध्यम सामाजिक प्रगती श्रेणी उत्तराखंड 58.26, कर्नाटक 56.77, अरुणाचल प्रदेश 56.56, दिल्ली 56.24, मणिपूर 56.27. कनिष्ठ मध्यम सामाजिक प्रगती श्रेणी हरियाणा 54.15, गुजरात 53.81, पश्चिम बंगाल 53.13, तेलंगणा 52.11, त्रिपुरा 52.70, छत्तीसगड 51.63 आणि महाराष्ट्र 50.86, राजस्थान 50.69. म्हणजे या गटामध्ये महाराष्ट्र आहे. अल्प सामाजिक प्रगती उत्तर प्रदेश 49.16, 49.16, ओडिसा 48.19, मध्य प्रदेश 48.19 आणि शेवटचा आहे अत्यल्प सामाजिक प्रगती आसाम 44.92, बिहार 44.47 आणि झारखंड 43.95. आता तुमचं म्हणणं असेल की सर हे सगळं करावंच लागेल का? तर करावंच लागेल. काठिण्य पातळीचा प्रश्न आला तर कदाचित आपल्याला ह्या परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न विचारला तर मार्क जाता कामा नये. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये अतिशय जी काही महत्त्वपूर्ण सायन्स टेकची जी काही घटना घडली, अवकाशातून होणार
जल सर्वेक्षण नासाची मोहीम. नासाने असं ठरवलं की इथून पुढं जे काही जल सर्वेक्षण करायचे त्या संदर्भातली ही मोहीम आहे. त्या मोहिमेच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाईल. बघा, पृथ्वीवर 70% भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. असला तरी नक्की यात किती पाणी याची निश्चित माहिती घेण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा जगातील सागर, सरोवरे, नद्या यांचं सर्वेक्षण करणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम राबविण्यात येणार असून सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी म्हणजे SOT उपग्रहाचे 15 डिसेंबर 2022 रोजी दक्षिण कॅलिफोर्नियातून उड्डाण केले. तुम्हाला प्रश्न काय येईल, नासाने जल सर्वेक्षणासाठी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले, तर SOT उपग्रहाचे. त्याचा लॉंग फॉर्म पण मी तो वाचून दाखवलाय, सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पृथ्वी विज्ञान प्रकल्पांतर्गत ही मोहीम SAA, SpaceX आणि फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था सेंट्रल नॅशनल डेट्यूड्स सॅप्टियल्स CNES यांच्या सहकार्याने प्रत्यक्षात येणार आहे. जो भाग लक्षात येत नाही तो स्क्रीनवर तुम्ही आवर्जून वाचून घ्यायचा. काही नाव अवघड असतात, उच्चार करताना कदाचित तो व्यवस्थित होत नसेल तर स्क्रीनवर व्यवस्थित आपण दिलेलं आहे ते पाहून घेऊ शकता. स्वेटतर्फे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या सर्वेक्षणाचा पहिला प्रयोग आहे. पाण्याच्या सर्वेक्षणाचा जगात पहिला प्रयोग नासाने अमेरिकेने केलाय आणि कोणत्या उपग्रहाच्या माध्यमातून, SOT उपग्रहाच्या माध्यमातून. हा प्रगत रडार उपग्रह असून भूतलावरील जलसाठ्याचे दर्शन शास्त्रज्ञांना होणार आहे. यामुळे हवामान बदलाचा परिणाम आणि प्रक्रियेवर प्रकाश टाकला जाणार आहे. एलॉन मस्क यांच्या मालकीची SpaceX कंपनीच्या फाल्कन एक्स या प्रक्षेपकाद्वारे SOTने उड्डाण केले. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर माता आरोग्यासाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारला माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूती दरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणीकरणात राज्याला राष्ट्रीय स्तरावर 2 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात माता मृत्यू प्रमाण 2017-19च्या 38 प्रतिदक्ष जिवंत जन्मावरून सन 2018-20 मध्ये 33 प्रतिदक्ष जिवंत जन्म झाला आहे. देशामध्ये माता मृत्यूचे प्रमाण कमी करणं महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सायन्स टेकच्या संदर्भातली दुसरी घटना आहे ती म्हणजे INS मुरगाव. स्वदेशी बनावटीची जी काही युद्धनौका आहे INS मुरगाव 10 डिसेंबर 2022 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेमुळे क्षेपणास्त्र विनाशिका प्रकारातील या नौकेमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासह देशाच्या सागरी सीमाची सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने युद्धनौकेचे डिझाईन तयार केले आहे. माझगाव डॉक्स शिपयार्ड्स लिमिटेड मुंबई यांनी बांधणी केली आहे. या युद्धनौकेला मुरगाव या गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराचे नाव देण्यात आले आहे. 163 मीटर लांब, 17 मीटर रुंद आणि 7400 टन वजन आहे. वेग 30 नॉटहून अधिक वेग नॉटमध्ये मोडला जातो. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धादरम्यान बचाव करण्यास INS मुरगाव सक्षम आहे. खराब वातावरणात ही हेलिकॉप्टर लँड होऊ शकते. अशा पद्धतीनं INS मुरगावबद्दल लक्षात ठेवू शकता. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये घडलेली महत्त्वाची घटना, स्वतःचे हवामान बदल मिशन राज्य कोणी सुरू केलं, कोणत्या राज्याने सुरू केलं? तमिळनाडूनं. तमिळनाडू हे स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले. उद्देश काय? तर राज्यातील नैसर्गिक संशोधनाचे संरक्षण करणे. त्यानंतर पुढली घटना आहे T20 दृष्टीहीन क्रिकेट विश्वविजेता भारताचा संघ आहे. T20 दृष्टीहीन विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशला हरवून सलग दुसऱ्यांदा एकूण तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. भारताच्या दृष्टीहीन T20 वर्ल्ड कप जिंकलेले वर्षे 12, 17 आणि 22 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कर्णधार अजय रेड्डी 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. ठिकाण भारतामध्ये पार पडली. क्रमांक 3 द्वारे क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र CABIM अशा पद्धतीनं. त्यानंतर डिसेंबर 2022 मधली महत्त्वाची घटना, ओडिसात होणार हवाई टॅक्सीची निर्मिती. बेंगळुरू येथील बबल बी फ्लाइट्स ही स्टार्टअप कंपनी ओडिसामध्ये हवाई टॅक्सीच्या निर्मिती सुरुवात करणार आहे. बबल बी फ्लाइट्स कंपनी संस्थापक अर्जुन दास, त्यांना हवाई वाहतूक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. हवाई टॅक्सी वजन 300 किलोग्राम असणार आहे. ही टॅक्सी सौर ऊर्जेवर चालणार आहे. हेलिपॅडऐवजी इमारतीच्या छतावरून देखील उतरू शकते. 20 मिनिटात 20 किमी अंतर कापते. अशा पद्धतीने हवाई टॅक्सी असणार आहे. आणखीन आलेलं नाही, जी निर्मितीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढली महाराष्ट्रातली वादग्रस्त घटना ज्याच्यावर बराच वाद झाला, फ्रॅक्चर्ड फ्रीडम नावाची कादंबरी जी आहे. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य
कोबांद गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला जाहीर झालेला 2021चा अनुवादित प्रकारातील तर्कशास्त्री लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला. 2009 मध्ये कोबांद गांधी यांना नक्षली कारवाया सहभाग झालेल्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तुरुंगातील वास्तवात त्यांनी हे पुस्तक म्हणजे फ्रॅक्चर्ड फ्रीडम आणि याचा अनुवाद कोणी केला होता? अनगा लेले यांनी अनुवाद केला होता आणि ह्या अनुवादाला हा पुरस्कार मिळाला होता आणि राज्य शासनाने तो पुरस्कार कॅन्सल केला. त्यानंतर तुम्ही बघितलं साहित्य क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले. आता कोणी राजीनामे दिला, द्यायला पाहिजे का नाही, हा भाग या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्या परीक्षेमध्ये काय तर कोणती कादंबरी कोणी लिहिली, कोणता पुरस्कार मिळाला होता आणि अनुवाद कोणी केलं होतं, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतरची घटना आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023ची. 10 ते 14 जानेवारी 2023च्या दरम्यान ही होणार आहे, पण डिसेंबरमध्ये डिक्लेअर झाले म्हणून आपण हे दिनांक सांगतोय. 65 क्रमांकाची कैलासवाडी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरूड पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आहेत आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन सिंग आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घटना एक महत्वाची घडली डिसेंबरमध्ये. भारत चीन सैनिकांमध्ये चकमक झाली. मध्यंतरी तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल. 9 डिसेंबर 2022 रोजी भारतात चीनी सैनिकांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला. तारीख विचारली जाईल कधी, तर 9 डिसेंबरला. कोणत्या प्रदेशामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर बघा, अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग सेक्टरमध्ये यांगसे भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. या चकमकीमध्ये दोन्ही बाजूचे कोणी सैनिक झाले, जखमी झाले. त्यापूर्वी जून 2020 मध्ये भारत आणि चीन सैन्यामध्ये गलवान व्हॅलीमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय लष्कराच्या 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. आता भारत चीनमध्ये 62ला पण युद्ध झाले आणि भारत चीनमध्ये वेगवेगळ्या प्रदेशामुळे वेगवेगळ्या कारणामुळे काय होत असतात, बऱ्याच वेळेस तणाव निर्माण होतो. मग ते कोणते घटक आहेत किंवा त्याच्यामुळे भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला. बघा, रखडलेला सीमा प्रश्न हा एक मुद्दा आहे. फायनल आणखी सीमा प्रश्न मिटलेला नाही. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल हा एक मुद्दा आहे. पेंगॉंग सो तलाव हा एक मुद्दा आहे. गलवान खोरा हा एक मुद्दा आहे. डोकलाम हा एक मुद्दा आहे. तवांग हा एक मुद्दा आहे. नतुला. आता याचं हे जे काही भारत चीनमध्ये जे काही तणाव होण्याची कारणं आहेत, हे 7 कारणं आहेत. याचं मी पूर्ण स्पष्टीकरण एअरबुकमध्ये पण टाकलेलं आहे. माझ्या टेलिग्राम @देवाजोर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यामध्ये मी दर दिवशी ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात त्या पण मी टाकल्या आहेत. त्याच्यामध्ये ते स्पष्टीकरण तुम्ही वाचा. इथं मी काय जास्त ते स्पष्टीकरण काय डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात आहे, मग इथं ते परत मी रिपीट करत नाही. त्यामुळे तणावाची जी काही मेन हेडिंग आहे त्यात सांगितलं, त्या हेडिंगचं स्पष्टीकरण टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकता किंवा एअरबुकमध्ये आहे, त्यामध्ये तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली ती म्हणजे IPL जी काही 16 होणार आहे 2023 मध्ये, त्यातल्या सर्वात महागडा खेळाडू म्हणून IPL 16 मधील सर्वात महागडा खेळाडू श्याम करन हा इंग्लंडचा 18.5 कोटीची बोली त्याच्यावर राहिली. आजपर्यंतच्या IPLच्या इतिहासामधली सर्वात मोठी बोली लागली. किंग्ज 11 पंजाब या संघाने त्यासाठी इतकी मोठी रक्कम खर्च केली. IPLच्या इतिहासातील सर्वात जास्त किमतीचा विक्रम हे आता मोडले गेले आहेत. 18.5 कोटीची बोली लागली. कोणत्या संघाने खरेदी केलं? किंग्ज 11 पंजाबनं. आणि श्याम करन कुठल्या देशाचा आहे तर इंग्लंडचा आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2022 मध्ये ज्या काही परीक्षाभिमुख घटना आहेत त्या सगळ्या घटनांचा मी या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आपण युनिक अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे काही इयरबुक माझं प्रसिद्ध झाले ते इयरबुक तुम्हाला निश्चितच वेगवेगळ्या तुमच्या तालुक्याला जिल्ह्याला जिथे असतात तिथल्या बुकशॉपमध्ये मिळूनच जाईल. तिथं नाही मिळालं तर Amazon लिंक आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल पुस्तकाच्या घरपोच मागणीसाठीचा नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्यामुळं पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार यासाठी मानतो. सुरुवातीला मानले पण आता पण का मानतो तर पूर्ण वर्ष झालं आपली ही सिरीज चालू आहे. ज्यावेळेस मी पहिलं लेक्चर घेतलं होतं जानेवारीमध्ये तेव्हा एका मुलाची कमेंट होती, सर लेक्चर खूप छान आहे पण हे सातत्यानं हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. मग ते सातत्य आपलं आणखीन तर आपल्याला घ्यायचे पण 1 वर्ष तर कंप्लीट झालं की आपण सातत्याने हे लेक्चर घेतले. भविष्यामध्ये सुद्धा हे आपण कंटिन्युअसली दर महिन्याला हे लेक्चर घेणार आहोत. येणाऱ्या 2023 मधल्या परीक्षेमध्ये तर मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क पास व्हायचं असेल तर निश्चित अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्याच्यावर काय मी अतिरिक्त जास्त बोलत नाही. फक्त शेवटी काय की किती दिवस प्रेरणादायी व्याख्यानं ऐकायची, किती दिवस आपण ती पुस्तक वाचायचे, किती दिवस युट्यूबची ती प्रेरणादायी व्याख्यानं ऐकायची. कारण की अभ्यासच नाही केला तर ती व्याख्यानं आपल्याला पास करू शकणार नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आता अभ्यासाला लागा. जून मध्ये परीक्षा आहे सगळे. एप्रिल मे जून मध्ये आणखीन 4-5 महिने तुमच्या हातामध्ये. 4-5 महिने कोणत्याही पूर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित होत असतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
2022 हे वर्ष राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदलांचं वर्ष म्हणून ओळखलं जाऊ शकतं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्या पूर्व परीक्षेमधला सीसॅट हा सुरुवातीला आयोगानं क्वालिफाईंग केला. दुसऱ्या बाजूला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा वर्णनात्मक किंवा दीर्घोत्तरी स्वरूपाचा करण्यात आला. म्हणजे युपीएससी प्रमाणे एमपीएससीचा अभ्यासक्रम आणि त्याच्यातले विषय याचा समावेश देखील करण्यात आला, ज्याची कल्पना तुम्हा सर्वांनाच यापूर्वीच मिळालेली आहे. दुसऱ्या बाजूला राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी यापूर्वी कंडक्ट केली जात होती, या पूर्व परीक्षेला आता इतरही परीक्षांसाठी पात्र परीक्षा किंवा चाळणी परीक्षा म्हणून कन्सिडर केलं जाईल आणि ज्याचं नाव महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा असं आयोगाने केलं. आणि मग वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, अभियांत्रिकी सेवा असेल, यांच्यासाठीची देखील पूर्व परीक्षा हीच पूर्व परीक्षा म्हणून कॉमनली घेतली जाईल. या सर्व बदललेल्या परिस्थितीनुसार किंवा या सर्व बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार द युनिक अकॅडमीनं तातडीनं आपल्या सर्व बॅचेस आणि त्याचा अभ्यासक्रम हा नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सुरू केला, ज्यामध्ये 18 जुलैची बॅच असेल, सप्टेंबर महिन्यातली बॅच असेल, ऑक्टोबर किंवा ऑगस्ट महिन्यातल्या बॅचेस असतील किंवा नुकतीच सुरू झालेली नोव्हेंबर महिन्यातील बॅच असेल, या सर्व बॅचेस या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार किंवा अभ्यास पद्धतीनुसार सुरू आहेत. मित्रांनो, येत्या 1 डिसेंबर पासून सकाळी 8 ते 10 या वेळेत एमपीएससी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच सुरू होते आणि 2024च्या अटेम्प्टचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या बॅचचा निश्चितपणे लाभ होईल. मित्रांनो, आयोगाच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार आणि अभ्यास पद्धतीनुसार बॅचचं नियोजन, उत्तर लेखन कौशल्य विकासावर विशेष भर, संकल्पनात्मक स्पष्टतेवर विशेष सराव सत्र, अद्ययावत आणि अपडेटेड अभ्यास साहित्य, वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस, भरपूर सराव चाचण्या, मुलाखत, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा अशा विविध टप्प्यांवरती विशेष मार्गदर्शन अशी भरपूर वैशिष्ट्ये असलेली ही 1 इयर इंटिग्रेटेड बॅच 1 डिसेंबर पासून सुरू होते व 1 ते 9 डिसेंबर 2022 या वेळेमध्ये सकाळी 8 वाजता या बॅचचे डेमो लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका. या बॅचचे डेमो लेक्चर अटेंड करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात हे लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता. ऑफलाईनच्या स्वरूपात जर हे लेक्चर अटेंड करायचे असतील तर आम्ही दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि हे लेक्चर्स तुम्ही ऑफलाईन स्वरूपात देखील अटेंड करू शकता. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची घवघवीत परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीचे डेमो लेक्चर्स अटेंड करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी संपर्क 8929920917 किंवा 8956994499 www.theuniqueacademy.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.